कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अर्जुन सर, तुमची काळजी मी समजू शकतो. थोड्या पेशन्स जरा ठेवावे लागतील तुम्हाला. काय आहे, अमोलचं शरीर अजून या हेवी डोससाठी तयार नाही आणि तुम्ही म्हणताय की डोस वाढवायचा आहे. त्याचा उलट परिणाम अमोलवरती होण्याची शक्यता आहे आणि त्याला त्रासही जास्त होईल ना. मग डॉक्टर, मग काय पर्याय आहे याच्यावर दुसरा? थोडं थांबूयात ना आपण, म्हणजे अजून थोडं वाट बघू आणि अगदी नाहीच जर फरक पडला तर मग मात्र आपल्याला डोस वाढवण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. मी त्या फाईलमध्ये सगळी मागचे डोस लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही एकदा नजरेखाली घाला आणि तुम्ही म्हणत असाल तर मग आपण डोस वाढवूया, ट्रीटमेंट चालू करू. अरे बाळा, पण तुझ्यासोबत मोठं कोणीतरी लागेल ना. माझ्या बरोबर कोण नाहीये आता. प्लीज माझं ऍडमिशन करून घ्या. हो, अगदी बरोबर आहे, पण प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते ना. अहो, नक्की काय झालं असेल हो तिकडं? तो मुलगा बघा ना, किती नाराज दिसतोय. इथून काही अंदाज नाही लावतायत. तिकडेच जाऊ आपण. अमोल बाळा, तिकडे बस. बस. मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? सर, प्रॉब्लेम असा नाहीये, पण या लहान मुलाच्या जबाबदारी पत्रावर सही करायला कोणी नसल्याने आम्ही काय करावं हा प्रश्न पडलाय. बाळा, काय झाले तुला? मला कॅन्सरचा आजार आहे आणि मी अनाथ असल्यामुळं आई बाबा सही करायला नाहीत. मॅडम, आता या मुलाची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. आम्हालाच प्रश्न पडला की आता काय करावं. आम्ही सही केली तर चालेल का? तशी अडचण काहीच नाहीये, तुम्ही कराल का सही? हो, एखाद्याचा जीव वाचणार असेल ना तर काहीच हरकत नाही. ठीक आहे, बाळा दे कागदपत्र. सर, इथे आणि इथे एक सही कर. थँक्यू काका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.